बीडमधून एक महत्त्वाची बातमी येते आहे। बीडमध्ये सुद्धा सकाळपासून एकही एसटी बस सुटलेली नाहीये। मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला नाही म्हणून बेमुदत धरणं आंदोलन करत असल्याचं एसटी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत माघार नाही असा पवित्राच एसटी कर्मचाऱ्यांनी घेतलाय। त्यामुळे बीड जिल्ह्यातील एसटी बस सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे। दरम्यान बीडमध्ये आक्रमक झालेल्या कर्मचाऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विनोद जिरे यांनी। पाहूयात। कर्मचाऱ्यांचं राजकारण झालेलं आहे, फक्त वापर झालेला आहे। तुम्ही लाडक्या बहिणीला खुश करता, लाडक्या भावाला खुश करता, इतर महामंडळांना देखील त्यांनी वाढ दिलेली आहे, ते सुद्धा न आंदोलन करता। आमची एवढीच मागणी आहे कर्मचाऱ्यांच्या वतीने की मुख्यमंत्री महोदयांच्या चालकाला जेवढी ते आज वेतन देतात तेवढं आमच्या चालकाला वेतन लागू करा। एसटी कामगार आपल्या रक्ताचं पाणी करतो, जो भावा बहिणीला इथून नेऊन त्यांच्या गावापर्यंत सुखरूप पोहोचवतो, तुमच्या एका शब्दाची अंमलबजावणी करून आदेश पाळतो, मग तुम्ही सगळ्याला वाटता आणि आम्हाला का म्हणून दाटता? तुमच्या लेकीला बहिणीला आम्ही सुखरूप पोहोचवणार आणि तुम्ही आम्हालाच अन्नापासून वंचित करता का? जो आमच्या कर्मचाऱ्यांना आज पगार आहे त्यात आमचं एक कुटुंब भागणं म्हणजे अवघड आहे। लेकरांचे शिक्षण तर कधीच होऊ शकत नाहीत। मग असं का? हे असं असताना आमची एकच मागणी मान्य करावी सरकारने, आम्हाला राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन देण्यात यावं।